तुम्ही 75 देशांमध्ये मराठीसाठी काम केलेलं आहे किंवा इव्हन तुम्ही पाकिस्तानातल्या मुलांना मराठी शिकवता. हा एकंदरीत अनुभव कसा आहे तुमचा? अतिशय छान असा अनुभव आहे. ही जी मराठी मुलं आहेत पाकिस्तानमध्ये, जगताप, भोसले, जाधव, गायकवाड या नावाची मुलं आहेत. पण गेल्या 100 वर्षामध्ये व्हिसा प्रॉब्लेममुळे, दोन्ही देशातल्या तणावामुळे या मुलांना भारतात येता आलेलं नाही आणि आपण तिकडे जाऊ शकलो नाही. पण तरीही आपली मराठी परंपरा टिकून ठेवण्याचा ते प्रयत्न करतायत. 1950च्या नंतर भारत सरकारने पाकिस्तानमध्ये काही प्रॉपर्टीज विकत घेतल्या होत्या. त्या या उद्देशाने घेतल्या होत्या की तिथे आपल्या एम्बेसीज उभ्या राहायला पाहिजे. आणि या 6 प्रॉपर्टी आता धूळ खात पडल्या आहेत, या मोडकळीला आलेल्या आहेत, अतिक्रमण होत आहेत. तर आम्ही या निमित्ताने साहित्य संमेलनात आलो आहोत की आम्हाला सगळ्या लोकांना मांडणी करायची आहे की या सगळ्या प्रॉपर्टीज पुन्हा एकदा मराठी लोकांच्या ताब्यात मिळाल्या पाहिजे.